माहोल तयार करावा लागते. वानखेडे साहेब भेटल्यावर मला एक उदाहरण आठवलं. तुम्हाला माहिती आहे सध्या एकनाथ शिंदे शिवसेनेचं काय चालू आहे सरकार? काय झालं माहिती आहे का? एकदा शिंदे गटाचा कार्यकर्ता कटिंग करायसाठी गेला. वारकरी टर 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 भादरायला सुरुवात केली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला वारी काय म्हणतो, बरं साहेब काय चाललं म्हणजे उद्धव साहेबाचं. आता हा शिंदे गटाचा, तुम्ही मला काय माहित. कटिंग सुरू. पुन्हा 2 मिनिटं कटिंग टर टर करत गेले. पुन्हा विचारलं काय म्हणाले एकनाथ शिंदे, सॉरी हा शिंदे गटाचा. हा म्हणतो काय माहिले मग उद्धव साहेबांचे चिरून. हा म्हणजे मला काय माहित आहे. पुन्हा कटिंग सुरू. पुन्हा विचारलं उद्धव साहेबांची शिवसेना येईल की नाही. ते म्हणजे मला काय माहित आहे. कटिंग सुरू. पुन्हा 5 मिनिटांनी विचारलं. त्याला राग आला, अंगावर ते कपडा फेकला आणि वारकाच्या कानाखाली आवाज काढणार. तेवढ्यात वारिकांमध्ये साहेब मला मारू नका हो. तेव्हापासून लावला शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना म्हणे. साहेब तसं नाही म्हणे. काय मला माझा हेतू साध्य करायचा म्हणे. कसा काय, तुमचे केस एवढे अवघड होतं म्हणे, कटिंगच होत नाही म्हणे. जेव्हा मी विरोधकाचं नाव घेतले नाही झोपलेले केसाचे टाईट व्हायले. पुन्हा म्हणजे आशय झाले म्हणे. पुन्हा आशय झाले सर्व झाले की कर कर कापायला सोबत राहिले म्हणे. बघा 2-3 पॉइंट महत्वाचे सांगणार मी, अत्यंत महत्वाचे. आता सुभाष वानखेडेला आय लव्ह यू म्हणायला काही टेन्शन नाही. आता काय बाळासाहेब म्हणाले आम्ही शिवसेनेसोबत आहो. पहिला आम्ही आय लव्ह यू म्हणले काय माहिती माहिती का, किती पैसे घेतले की हे काय शिवसेने दलाल होय का, हे आपल्या रक्ताचं नाव का. एवढे बाळासाहेबांसोबत काम केलं आमचं. काय सांगतो वानखेडे साहेब इथं आहे का, काहीच खरं नव्हतं आमचं. रिअल पाहिजे बाळासाहेबांचे आभार मानायला पाहिजे. नसता जरासं काही म्हणलं हसले तुमच्यासोबत हाय रे काहीतरी हसायला जोरात बोलते. आता बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकरने शिवसेनेसोबत युती करणं त्यांनी जाहीर केलं बघ. त्यामुळे आमच्यावर रोज कमी झाला. आता असं विषयाकडे वळूया. महत्वाचे मुद्दे आपण सर्वांनी लक्ष द्यायचं. 10 मिनिटात मी फक्त बोलणार आहे आणि नंतर आपल्या आवडीचा कार्यक्रम होणार आहे. रात्रभर टेन्शन घ्यायची गरज नाही. आजच्या नामविस्तार दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी आपले आदर्श मार्गदर्शक नथी सरनंग आयंग महापुरुषों सरनंग वरंग येते सच्चे वजन हो तुम्ही जय मंगलम. त्याचा पाली भाषेचा अर्थ असा आहे, माझा जगात कोणी उद्धार करता नाही. उद्धार करता जे आहे त्याचं नाव तथागत गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, पेरियार रामस्वामी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, वसंतराव नाईक, माता जिजाऊ, भीमाई रमाई, पुण्यश्लोक बाई होळकर यांच्या विचारांनी चालल्यानंतर माझंच नाही, तुमचंच नाही तर या पृथ्वी तलावरील सगळ्याच माणसाचा उद्धार होणार आहे. अशा उद्धाराला मी तिरवार वंदन करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लहरी गावचे सुपुत्र आणि आज सन्मानाने बघा की निडी जशी कशी नवरदेवासारखे बाजून बसले, तसा नवरदेव नटून बसला. नवरी कुठून आला या वेळेत लय आवड आहे साहेब. एक साधी मिठाई घ्या आता. बाकीचे बसा बरं. फक्त एक जण उभं राहा, बाकीचे बसा सगळे. चला तुझं आहे ना रेकॉर्डिंग आताच करायला असं हा मजाकचा भाग झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार लोकप्रिय नेते सन्माननीय सुभाषरावजी वानखेडे साहेब. आपल्या तालुक्याला हे 4-5 जे आहेत ना, हे सोनं हे 4 जण इकडे बघा. आपलं भाग्य की असे कर्तव्य दक्ष अधिकारी आपल्या तालुक्याला लाभले. त्यापैकी आदरणीय डॉक्टर साहेब, आदरणीय बीडीओ साहेब, आदरणीय पवार साहेब, आदरणीय आपले दळवे साहेब. कृपया त्यांच्यावर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकदम कर्तव्य दक्ष कोणी राव म्हणतो, कोणाला सोडत नाही. आम्हाला सुद्धा बरं वानखेडे साहेब आले कायद्यात बसले ना, खरं सांगत त्याच्या जोडावर. ते म्हणतात आमचा संबंध फक्त कायद्याचे आहे, आम्ही कायद्याला बांधील केव्हा. आणि विचारपीठावर आदरणीय सर्व मान्यवर उपस्थित सर्व बाबासाहेबांच्या अवलाद आपल्या सर्वांना दादासाहेब शेळकेंचा क्रांतिकारी देवे. बघा आपल्याला माहिती आहे, इतिहास सांगायची गरज नाही, फक्त फरक लक्षात घ्या. फरक आपण नाम विस्तार दिन 16 साजरा करत आहोत आणि राष्ट्रपाल दादा सावरकर जोडले आणि 22 कार्यकर्ते घेऊन आले. दादा म्हणे या वर्षी ऐतिहासिक कार्यक्रम लावायचा. आणि खरंच सांगतो मला बाकीच्या मुलांचे नाव माहित नाही. राष्ट्रपाल दादा सगळे आपले बोधवड्यातील सर्व तरुण सगळे पूर्ण
त्यांनी रात्रचा दिवस आणि दिवसाची रात्र करून 5 दिवसात हा कार्यक्रम घेतला. कृपया त्याच्या नावाने करतो काय फरक लक्षात घ्या. पहिलेच मला भाषण करायला भीती वाटायची. वानखेडे साहेब कशाची? परवा वर्ध्याला भाषण झालं माझं, अर्धे लोक पळून गेले भाषणात. भाषण सुरू डापकर साहेब, त्यातले अर्धे पळून गेले, भाषण सुरूच. त्यातले अर्धे पळून गेले, भाषण सुरूच. त्यातले अर्धे पळून गेले, भाषण सुरूच. एकच सांड सत्यान शिकलो तर असा गालाला हात लावून भाषण ऐकलं. मी सांड आणि ते सांड काय. तेव्हा मी थोडं सावध झालो. साला भाषण चांगलं झालं असतं तर सगळेजण थांबले असते. एकच सांड भाषण ऐकतो मी. भाषण थांबवलं त्याला विचार, भाऊ धन्यवाद. म्हणजे काय झालं? अबे सगळे तर पळून गेले. म्हणजे मग तू तर एकला भाषण ऐकायला इज्जत ठेवली ना म्हणलं, त्याबद्दल धन्यवाद. तो काय म्हणाला, म्हणजे दादासाहेब तुमचा गैरसमज झाला, मी तुमचं भाषण ऐकण्यासाठी थांबलो नाही म्हणे. मी लोक कशासाठी थांबला? आमच्या इकडे चोरीचं प्रमाण फार जास्त आहे. तुम्ही ज्या माईक मध्ये बोलता तो साऊंड सिस्टम माझे आहे म्हणून थांबलो म्हणजे. येत नाही इथले मला माहित आहे कट्टर विचाराने प्रेरित झालेले माणसं 10 दिवस जरी बसले तरी ते जाणारे अवलाद नाही. बघा तुम्ही जाणारे अवलाद.